हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय काय झालं आहे मी तुम्हाला आता माझ्या भाषेमध्ये आणि माझ्या शब्दामध्ये सांगणार आहे. तुम्हाला ही मालिका आवडते का? तर पहिल्यांदा काय झालं आहे, इकडे प्रतिमा आत्याच्या घरचा सीन दाखवलेला आहे. प्रतिमा आत्या, सुमन काकू, राकेश, सायली, अर्जुन सर्वजण जेवण करत असतात. प्रतिमा आत्या म्हणत असतात, अर्जुन तुला भात वाढू का? राकेश म्हणतो, लाजू नकोस, तुझंच घर आहे. अर्जुन म्हणतो, जेवण होत आलं आहे माझं. मग सुमन काकू म्हणतात, अर्जुन, सायली तुम्ही दोघं आज अगदी शांत शांत आहात, काही झालं आहे का? तेव्हा सायली म्हणते, नाही नाही काही नाही झाले. आणि मग इकडे आता कल्पनाताई सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. कल्पनाताई आणि प्रतापराव जेवायला बसलेले असतात आणि म्हणतात की अस्मिता अजून जेवायला का आली नाही असे विचारतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात की ती मगाशी जेवली आहे आणि ती आता स्मितला झोपवत आहे. मग विमल म्हणते की वहिनी उद्या पुरण करायचं असेल ना तर डाळ भिजत घालते. तर कल्पनाताई म्हणतात का? तेव्हा विमल म्हणते, वहिनी विसरलात का, उद्या वटपौर्णिमा आहे. तेव्हा कल्पनाताई जीभ चावून घेतात आणि म्हणतात, अरे हो खरंच की, माझ्या तरी डोक्यातूनच गेलं होतं. अश्विन म्हणतो, बघताय ना डॅड, तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली की आता मम्मा तुमच्यासाठी पूजा करायलाच विसरली आहे. प्रतापराव म्हणतात, काय हे कल्पना, आणि हे बघ, तुला जर पुढचे 7 वर्ष नवरा म्हणून मी नको असेल तर मला असं क्लिअरली सांग. कल्पना म्हणते, गप्प बसाओ. अहो सायली आपल्या घरी आल्यापासून तीच लक्षात ठेवते. ती ना सगळ्यांची तयारी करते, मग मला ना आठवण करून देते म्हणून माझ्या लक्षात आलं नाही. आणि तसंही पूजा आणि उपवास दोन्हीही करणारच आहे उद्या. अश्विन म्हणतो, मम्मा सायली वहिनीला उपवास उद्या करायला नको देऊस. तेव्हा कल्पनाताई म्हणते, नाहीच करू देणार. तेव्हा तसेही गरोदरपणात मी पूजा करायची नसते. विमल म्हणते, हो सायलीताईला माहिती आहे का? कल्पनाताई म्हणतात, मी फोन करून सांगते, नाहीतर उद्या ती सर्व घाट घालायची. आणि मग कल्पनाताई सायलीला व्हिडिओ कॉल लावतात आणि व्हिडिओ कॉलवर इकडे सायली बोलत असते. सायली फोन उचलते आणि म्हणते, बोला आई. कल्पनाताई म्हणतात, काय ग, कशी आहेस? सायली म्हणते, बरी आहे. कल्पनाताई म्हणतात, तू इथे नाही आहेस ना, आम्हा सगळ्यांना खूप चुकल्यासारखं होतं ग. सायली म्हणते, खरं तर मला पण तुमची खूप आठवण येते. सुमन काकू आणि प्रतिमा आत्या खूप लाड करतात. अर्जुन म्हणतो, मम्मा सहज फोन केला ना? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, मी सायलीला हे सांगायला फोन केला की उद्या वटपौर्णिमा आहे आणि उद्या सायली वड्याची पूजा नाही करू शकत आणि उपवाससुद्धा दोन्हीही करायचा नाही. सायली म्हणते, हो आई, मला प्रतिमा आत्यांनी सांगितलं आहे गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा करायची नसते, पण आई निदान उपवास तरी करते ना. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही सायली, तू फक्त हात जोडून देवाकडे प्रार्थना कर की हाच नवरा मला 7 जन्म भेटू दे, एवढं पुरे, असं प्रतिमा आत्या म्हणतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, मी सुद्धा ना अस्मिता, अर्जुन आणि अश्विनच्या जन्माच्या वेळी 3 वेळा पूजा केली नव्हती. तेव्हा सायली म्हणते, आई तरीसुद्धा गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा साजरी करण्याची वेगळा काही उपाय आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, तू दरवेळेला हट्ट का करतेस, असं रागाने म्हणतो. आणि सायली, प्रेग्नेंट असताना तुला कुठली तरी रिस्क हवीच आहे का, असं अर्जुन रागात बोलतो. कधीतरी ऐकायला शिक ना. सुमन काकू म्हणतात, बरोबर आहे अर्जुन, तू चिडू नकोस. मग अर्जुन म्हणतो, पोट भरलं माझं, असं म्हणतो आणि तिथून उठून निघून जातो राग. मग कल्पनाताईचा व्हिडिओ कॉल सुरू असतो. कल्पनाताई म्हणतात, अर्जुनला अचानक काय झालं आहे? तेव्हा सायली म्हणते, काही नाही आई, मी उगाचच हट्ट धरले ना, म्हणून ते चिडले आहेत. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, बर, मी उद्या तिथेच येणार आहे. मी, प्रतिमा आणि सुमन आम्ही तिघी एकत्रच पूजा करायला जाऊ. तेव्हा सायली म्हणते, चालेल, आणि मग फोन ठेवून देते. मग आता इकडे सुमन काकू म्हणतात, वहिनी मी सगळी तयारी करून ठेवते, उद्या कल्पना वहिनी आले की आपण निघूयात. मग राकेश मनातल्या मनात विचार करतो, अर्जुन आणि सायलीमध्ये कशावरून तरी भांडण कशावरून झाली आहे हे बघायला हवं. मग सायली मी आलेच म्हणते आणि तिथून जाते. मग प्रतिमा आत्या, सुमन काकू, सायलीचा अर्जुनवर एवढं प्रेम आहे की उद्याची वटपौर्णिमा साजरी करायची नाही म्हटल्यावर तिचा जीव खालीवर झाला. मग आता इकडे विमल पूजेची तयारी करून ठेवत असते आणि म्हणते की वहिनी, हे हळदी कुंकवाचं भांडं मी
या भांडे या ठिकाणी ठेवते असं म्हणते आणि तेवढ्यात प्रतापरावसुद्धा येतात. आणि हे काय, वटपौर्णिमेची तयारी अजून झाली नाही? विमल म्हणते, तयारी सायली नाही ना, त्यामुळे आठवून तयारी करावी लागते. प्रतापराव म्हणतात, एरवी तुम्हाला काही बघावंसुद्धा लागत नाही हो ना? मग तेवढ्यात अस्मितासुद्धा तिथे येऊन उभा टाकते आणि प्रतापराव म्हणतात, कल्पना काय झाले, तू गप्प का आहेस? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, सायलीला पूजा करता येणार नाही, त्यासाठी आनंदाचं कारण आहे. पण उद्या अस्मिताला पूजा करता येणार नाही, त्याला काही आनंदाचं कारण नाही. उद्या अस्मिताच्या मनाची अवस्था काय असेल काय माहीत नाही. प्रतापराव म्हणतात, हो मलाही तिची खूप काळजी वाटते, पण तू स्ट्रेस घेऊ नकोस. मी बोलतो तिच्यासोबत आणि मन शांत कसं राहील ना, हे आपल्याला बघायला हवं. कल्पनाताई म्हणतात, अस्मिताचा चेहरा पडला ना की मला बघवत नाही हो, पण त्या सचिनची लायकी नाही की त्याच्यासाठी कोणी पूजा करावं किंवा कोणी दुःखात राहावं. तरीसुद्धा मी आणि प्रतिमा जेव्हा पूजेला जाऊ ना, तेव्हा अस्मिताला थोडं वाईट तर वाटेलच ना. तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणतो, एक काम करत असतो लॅपटॉप घेऊन, आणि मग त्याला आठवत असतं की आपण जसं महिपतला ठरवून प्रतिमा त्यांना समोर आणलं होतं, तसंच अपघात आपण पुन्हा घडवून आणला तर, माझ्या बालपणीच्या सगळ्या गोष्टी परत केल्या तर. मला तर अशी भीती वाटत होती की मला बालपणीचं पुन्हा काहीच आठवतं की नाही, असं त्याला आठवत असतं. सायली जे काल म्हणत असते, म्हणजे जे कालच्या भागात झालं आहे ना, तेच त्याला आठवत असतं. आणि आता एकच आशा आहे असं सायली म्हणत असते. आणि तेवढ्यात अर्जुनला हेच आठवत असतं. आणि तेवढ्यात सायली येते रूममध्ये आणि मग ती बघत असते अर्जुनकडे आणि मग तिथंच पांघरून घेते आणि झोपत असते. आणि मग अर्जुन लॅपटॉपवर जोरजोरात असं वाजवत असतो. आणि मग तेवढ्यात सायली बघते आणि उठते आणि तिचं कानातलं अर्जुनच्या इयरबड काढते आणि अर्जुनला म्हणते, माझा राग त्या लॅपटॉपवर काढायची काही गरज नाही. उद्या मी वडाची पूजाही करणार नाही आणि उपवासही करणार नाही आणि अपघात तुम्ही सांगितल्याशिवाय मी घडवून आणणार नाही असं म्हणते. आणि मग परत एकदा झोपून जाते. अर्जुन काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो, पण सायली त्याला काहीच ऐकून घेत नाही आणि ती लगेच झोपून जाते. मग इकडे अर्जुन आनंदाने काही करतोय असं नाही आहे, असं मनातल्या मनात विचार करतो. बायको, तुझा नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून मी तुला रिक्रिएशनची परमिशन नाही देऊ शकत, सॉरी असं म्हणतो. आणि मग मनातल्या मनात म्हणत असतो, प्रतिमा त्या फोनवर बोलत असतात, हो ना, माझी कल्पना तुम्हाला आवडली का? जसं ठरवलं ना, उद्या तसंच पार पाडायचं. वटपौर्णिमेच्या दिवशी सायलीच्या चेहऱ्यावर नाराजी दिसता कामा नये असं फोनवर म्हणतात. उद्या भेटूच असं म्हणतात आणि मग त्यांनी फोन ठेवलेला असतो. तो फोन केलेला असतो कुसुमला. मग उद्याचा दिवस उजाडतो आणि मग इकडे कल्पनाताई खूप छान तयार होऊन आलेले असतात. प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं खूप छान दिसतेस. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, काहीतरीच काय? विमलताई म्हणतात, सर्व पूजेचे ताट मी तयार केले आहे, निघायला उशीर करू नका, नाहीतर पाऊस येईल. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, हो निघतेच मी. आणि मग आता इकडे प्रतापराव म्हणतात, अश्विन, काल आपण उगाचच तुझ्या मम्माला चिडवत होतो. अरे 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून आज किती उत्साहात तयार झाली आहे बघ, असं प्रतापराव म्हणतात. अश्विन म्हणतो, तुम्ही खूप लकी आहात डॅड, सगळ्यांनाच इतकं प्रेम करणारी बायको नाही भेटत. तेव्हा कल्पनाताई मनातल्या मनात म्हणतात, माझ्या लेकराच्या नशिबात काय आलंय? अश्विनला वाटत आहे की त्याच्यासाठी पूजा करणारं कोणी नाही आणि अस्मिताच्या आयुष्यात तर. मग तेवढ्यात पार्सलवाला येतो आणि अस्मिता सुभेदार असं म्हणतो आणि पार्सल देतो आणि मग निघून जातो. मग प्रतापराव म्हणतात, अस्मिता आज काय शॉपिंग केली आहे? तेव्हाच मी त्या शॉपिंग नाही डॅड, माझ्यासाठी आणि अश्विनसाठी खास गिफ्ट पाठवलं आहे. अश्विन म्हणतो, आपल्यासाठी? कोण काय पाठवले? अस्मिता म्हणते, सांगते विमल, प्लेट घेऊन ये असं अस्मिता म्हणते. मग प्रतापराव म्हणतात, पेस्ट्रीज? आज काय कोणाचा वाढदिवस आहे का? तेव्हा अस्मिता म्हणते, आमचा आज खास दिवस आहे डॅड, मी आणि अश्विन 7 जन्म आमच्या विचित्र जोडीदाराबरोबर घालवण्यापासून सुटलो, आमच्यावरचं खूप मोठं संकट टळलं. मग हा खास दिवस सेलिब्रेट करायला नको का? म्हणून या पेस्ट्रीज आमच्यासाठी कोणीतरी पाठवल्यात. कल्पनाताई म्हणतात, अगं पण या पाठवल्यात तरी कोणी? अस्मिता म्हणते, सांगते. आणि तेवढ्यात व्हिडिओ कॉल येतो आणि मग जिने पाठवले ना तिचाच कॉल आहे असं
अस्मिता म्हणते आणि मग सायलीचा फोन येतो. सायली बोलते, व्हिडिओ कॉलवर बोलते. मग पेस्ट्री आल्या का असं म्हणते. तेव्हा अस्मिता म्हणते आम्ही सेलिब्रेशन सुरूच करणार आहोत. तेव्हा कल्पनाताई म्हणतात सायली अगं तू अस्मिता आणि अश्विनसाठी पेस्ट्रीज पाठवल्यास. तेव्हा सायली म्हणते वटपौर्णिमेचा दिवस आहे. अस्मिता आजच्या दिवशी कशी आहे त्यासाठी मी फोन केला होता. पण आम्ही दोघीजण एकत्रच एक गोष्ट अशी बोललो, अशा जोडीदारांची साथ राहण्यापेक्षा अशा जोडीदारापासून सुटका झालेलीच बरी. आणि मग आता अश्विन म्हणतो तू अगदी बरोबर बोललीस सायली वहिनी. आजचा दिवस वाईट वाटून घेण्याचा नाही तर सेलिब्रेट करण्याचा आहे. मग सायली म्हणते छळलेल्या नात्यापासून सुटका झाली हे साजरे करण्यासाठी मी तुमच्यासाठी पेस्ट्री पाठवली आहे. मज्जा करा. अस्मिता म्हणते मज्जा करूया म्हणजे आपण ठरलं होतं ना एकत्रच सेलिब्रेशन करूयात. तू पेस्ट्री ऑर्डर केली नाही का स्वतःसाठी? आज काय करतेस? उपवाससुद्धा नाही तुझा आज वटपौर्णिमेचा. नाही असं म्हणते अस्मिता. आणि मग उपवास नाहीच आहे माझा, पण तुमच्यासाठी म्हणून मी पण पेस्ट्री खाणार आहे असं सायली म्हणते. आणि मग आता कल्पनाताई सायली कमाल आहे तुझी असं म्हणतात. आणि मग तुझी अगं एखादी बाई गरोदरपणामध्ये स्वतःचा आणि आपल्या बाळाचा विचार करते आणि तू आता माहेरपणाला गेली आहेस तरीसुद्धा तू आमच्यापैकी सगळ्यांचा विचार करतेस. अस्मिता म्हणते अजूनही तिथे असूनसुद्धा माझीच काळजी आहे. सायली म्हणते आपण शरीराने जरी वेगळे ठिकाणी असलो तरी मनाने एकत्रच आहोत. चला बरं खा बरं म्हणते. आणि मग अश्विन ती पिशवी काढत असतो आणि मग अश्विन आणि अस्मिता इथे अश्विनला चारते आणि अस्मिता अश्विनला चारते आणि अश्विन अस्मिताला चारतो आणि मग दोघेही सेलिब्रेट करतात. आणि मग इकडे सायलीसुद्धा पेस्ट्री खात असते. आणि मग अश्विन म्हणतो गुड म्हणतो. आणि मग प्रतिमा आत्याने सुमन काकू पूजेच्या गडबडीत आहेत त्यामुळे मी फोन ठेवते असं सायली म्हणत असते. आणि तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात हो मी पण पोहोचतेच आहे. तेव्हा सायली म्हणते हो आई लवकर या. मग सर्वजण पुन्हा अस्मिता आणि अश्विन बाय म्हणतात आणि फोन ठेवतात. मग कल्पनाताई म्हणतात खरं तर आजपासून मी खूप अस्वस्थ होते, पण तुम्हा दोघांना आनंदात बघितले ना मी आज पूजा खुशीनं करीन असं म्हणते. तेव्हा प्रतापराव म्हणतात जा अगदी खुशाल पूजेला जा आणि 7 जन्म काय 14 जन्मासाठी आपला संसार मागून घे. तोपर्यंत मी इथं पेस्ट्री खातो. अस्मिता म्हणते तुम्ही सुद्धा डॅड. प्रतापराव म्हणतात म्हणजे माझी मुलं आनंदात आहेत ना मग मी सेलिब्रेट करायला नको का? आणि आता माझा कुठं उपवास आहे? दे दे म्हणतात आणि ते पेस्ट्री खातात. कल्पनाताई म्हणतात तुमचं चालू द्या मी निघते असं म्हणतात आणि मग त्या निघून जातात. मग इकडे अश्विन म्हणतो डॅड हे घ्या म्हणतो आणि पेस्ट्री देत असतो आणि मग सर्वजण आनंदाने पेस्ट्री खात असतात. प्रतापराव म्हणतात मस्त मस्त असं म्हणतात. मग आता इकडे प्रतिमा आत्या आणि सुमन काकू तयार झालेल्या असतात आणि तयार होऊन खाली येतात आणि सायलीसुद्धा येते. आणि सायली म्हणते अय्या किती छान दिसताय तुम्ही दोघी. मलासुद्धा वडाची पूजा करायला आली असती तर किती छान झालं असतं ना. तेव्हा सुमन काकू म्हणतात तुला चांगल्या कारणासाठी पूजा करता येत नाही ना मग काही हरकत नाही. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात चल आपण पूजेची तयारी करू. मग सुमन काकू म्हणतात ही रीत आहे म्हणून पूजा करायला येते खरी, पण हा असला नवरा 7 जन्म नको मिळायला. तेव्हा सायली म्हणते सुमन काकू तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. उलट देवाकडे अशी प्रार्थना करा की तुमच्या नवऱ्याला ह्याच जन्मात पश्चाताप हो. तेव्हा मग मी आरतीचं ताट आणते असं सायली म्हणते आणि मग आरतीचं ताट घेऊन येते. आणि मग प्रतिमात्या म्हणतात फळं काढलीस का गं सुमन? तेव्हा सुमन काकू हो म्हणतात आणि मग तिकडून सुमन काकू फळाचं ताटसुद्धा घेऊन येतात आणि आरतीचं सायली ताट घेऊन येते आणि पूजेची तयारी ह्या करत असतात. मग तेवढ्यात येतो अर्जुन आणि तयारी झाली का? तेव्हा सुमन काकू म्हणतात अरे अर्जुन मी तुझ्यासाठी कॉफी आणते. मग अर्जुन प्लीज म्हणतो आणि मग अर्जुन सायलीकडे बघत असतो. तेव्हा सायली तोंड वाकडं करत असते. लगेच सुमन काकू कॉफी घेऊन येतात आणि अर्जुन हे घे कॉफी असं म्हणतात. मग प्रतिमात्या त्या दोघांकडे पाहतात. तेव्हा सुमन काकू म्हणतात अरे अगं वहिनी तुम्ही कोणाची वाट बघताय? पण का भाऊजी तर इतक्यात येणार नाही आहेत. तेवढ्यात येतात कुसुमताई आणि आश्रमातील लेकरं आणि ही लेकरं ताई म्हणून एकदम जोरात असं ओरडतात आणि मग कल्पनाताईसुद्धा सोबतच येतात. सायली म्हणते तुम्ही सगळे अचानक कसे आलात? तेव्हा कुसुमताई म्हणतात आम्हाला प्रतिमाताईंनी आमंत्रण दिले अगं.
त्यांनी मला सांगितलं आहे की तुला वटपौर्णिमेची पूजा करता येणार नाही, तू नाराज आहेस ना, मग तुझा मूड कसा ठीक काय ठीक होणार, त्यासाठी जादूची कांडी कुटली आणि मी आणि मुलं असं म्हणतात. आणि मग सर्वजण हसतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, तेव्हा काय नाही, मला प्रतिमाचा फोन आला ना तुला सरप्राईज देण्याकरता, मग या सगळ्यांना इथे बोलवायचं असं आमचं ठरलं. सायली म्हणते, तुम्हा सगळ्यांचे आभार कसे मानू मला कळतच नाही. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं आभार कशाला मानायचेस तू का. कल्पनाताई म्हणतात, बरं आम्ही पटकन पूजा करून येतो आणि मग तुम्ही गप्पा मारत बसा, चला मग. आणि मग त्याही पूजेसाठी निघतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही आलात ना म्हणून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर हसू तरी आलं. तेव्हा त्यातला एक मुलगा म्हणजे सोहम नावाचा असतो, तो म्हणतो, सायलीताईला बाळ झालं ना, आम्ही त्याच्याशी खूप खेळणार आहोत असं म्हणतो. तेव्हा कुसुम म्हणते, सायलीताईला त्रास द्यायचा नाही हां, तिची तब्येत आधीच नाजूक आहे. सायली म्हणते, कुसुमताई यांच्यात मला नाही त्रास होणार गं, आणि येताना आधीच सांगितलं असतं ना तर माझ्या बाळांसाठी काहीतरी खायला केलं असतं ना. मग कुसुमताई म्हणतात, घ्या. आणि मग अर्जुन म्हणतो, काय काय तुम्हाला खायचं आहे, चॉकलेट, पिझ्झा, बर्गर. अर्जुन, तुम्ही काय खाणार आहात. तेव्हा मुलं म्हणतात, मी असं म्हणतात. आणि कुसुमसुद्धा मी असं म्हणते आणि हात वर करते. अर्जुन म्हणतो, तुम्ही पण. नाही म्हणजे मी त्यांच्यासाठी असं म्हणते. आणि कुसुम आणि मग सर्वजण हसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, सगळ्यासाठी ऑर्डर करतो हां, तेव्हा कसं चालेल तुमच्यासाठी नाही करून असं म्हणतो. आणि मग सर्वजण हसतात. तो मुलगा कुसुमताईच्या कानात म्हणतो, आज चिडका बिबा जरा जास्तच खुश दिसतोय. तेव्हा सायली म्हणतो, चिडका बिबा वगैरे नाही म्हणायचं हां त्यांना. तेव्हा अर्जुन उभा टाकतो, आणि काय बोललास तू, मला चिडका बिबा कोणाला म्हणलास. तेव्हा कुसुम म्हणते, अर्जुन असं चुकून माझं चुकलं हो, मी काय ना त्यांच्यासमोर काही पण बोलत असते, तुम्हाला रागात त्यांच्याकडे बघत असतो. आणि मग कुसुम सॉरी म्हणते. अर्जुन रागात म्हणतो, आज या मुलांना सगळं राग असतो आणि एकदम तो म्हणतो हसतो, आज या मुलांना सगळं माफ आहे असं म्हणतो. आणि सर्वजण हसतात. आणि मग आज आता आतमध्ये बसून बोर व्हायचे तुम्हाला, की माझ्यासोबत बाहेर खेळायला जायचे आहे असं अर्जुन मुलांना म्हणत असतो. आणि तो मुलांना बाहेर घेऊन जातो. तेव्हा कुसुमताई म्हणते, आणि कुसुमताईसुद्धा डोक्याला हात लावते आणि बस ग म्हणून खुर्ची पाठीमागं ओढून घेते. आणि सायली आणि कुसुम दोघेही खुर्चीवर बसतात. आणि मग कुसुम म्हणते, अर्जुन सरामध्ये किती फरक पडला आहे ग, आधी त्यांना मुलं अजिबात आवडायचे नाहीत. तेव्हा सायली म्हणते, आता ते स्वतः बाबा होणार आहेत ना, म्हणून ते इतकी काळजी घेत आहेत. दुसरी एखादी कितीही महत्त्वाची गोष्ट असली ना तरीही त्यांना काळजी जास्त मोठी वाटायला लागली आहे. कुसुमताई म्हणते, तुझी काळजी करण्यासारखी मोठी गोष्ट काय आहे मला सांग. तर आता तुझी तब्येत कशी आहे म्हणून ते आता का. कुसुम विचारते, नाही ना म्हणून विचारते. तेव्हा त्या दोघी गप्पा मारत बसलेल्या असतात. आणि मग आता इथेच आपला आजचा भाग संपतो. तर उद्याच्या प्रोमोमध्ये दाखवलेला आहे, अर्जुन म्हणतो, मी एक डिसिजन घेतला आहे, आपण ऑक्सिजन रिक्रिएट करणार आहोत. तेव्हा सायली म्हणते, खरंच, जर तुम्ही रिक्रिएशनमुळे मला बालपणीचं आठवणार असेल तर आपण ही रिस्क घेऊयात. या वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडून तुला गिफ्ट. माझी एक अट आहे, या रिक्रिएशनमध्ये मी सुद्धा सामील असेल. यावेळी रिस्कमध्ये तुम्हाला एकत्र घेऊन येणार, ठरलं तर मग असं म्हणतो. आणि दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात. आणि उद्याचा प्रोमो अशा प्रकारे संपतो. आणि आजचा भागसुद्धा इथेच संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन भागासाठी पाहायला विसरू नका. ठरलं तर मग. धन्यवाद.